लावणी म्युझिक एवढं चांगलं अजय अतुल सोडून कोणालाच करता येऊ शकत नाही. तर ऑफिशियली इठाचा टीजर आलाय आणि मी खूप एक्सायटेड आहे पर्सनली बघण्यासाठी. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अजय अतुलचे म्युझिक, श्रद्धा कपूरची ॲक्टिंग आणि लक्ष्मण उतेकर यांचं डायरेक्शन. म्हणजे छावामध्ये जी गोष्ट मिसिंग होती ना अजय अतुलचे म्युझिक, ती गोष्ट या मूवीमध्ये आहे. सो पहिले रिॲक्शन करू या व्हिडिओवरती. मॅडॉक फिल्म्स कठपुतली. नटरंगची आठवण आली मला. हो, सिद्धार्थ जाधव. ओके. हो, हे बॅकग्राऊंडला होत आहे सर्व. म्हणजे दिनेश विजन. ऐसे नहीं जा सकती. तैयारी करो. हे जे टायटल कार्ड आहे ना ते एकदम सेम छावासारखे वाटतात. पड़े पड़े मरी तो बेचारी कह, ऑरा फार्मिंग. पर नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी. तो बन जा मिसाल. ओ क्रेझी. श्रद्धा कपूर यार भारी यार, भारी. द पॉवर ऑफ हर. पान में पान चखना हो तो मीठा, और तूफान को नाचते देखना हो. सुंदर दिसतं एकदम. अमेझिंग. अजय अतुलचं म्युझिक यार होतं ना, जान आहे, जान मूवीसाठी एक. 28 ऑगस्ट. ओके, म्हणजे याच वर्षी येईल. म्हणजे इंटरेस्टिंग आहे. सो आता जेवढं मला माहिती आहे की एक लावणी कलाकार होत्या विठाबाई, त्यांच्यावरती ही बेस बायोपिक आहे. आणि मला वाटलंच होतं की जेव्हापासून मूवीची अनाऊन्समेंट झाली होती तेव्हापासून की मूवी खूप चांगली बनेल, कारण ऑफकोर्स मॅडॉकवाले बनवत आहेत. फक्त एकच होतं की जी छावामध्ये मिस्टेक झाली होती की अजय अतुलला न घेता ए आर रेहमानला चॉईस केलं होतं, ती मिस्टेक इथं नाही केली त्यांनी. अजय अतुलला चॉईस केलं कारण मराठी जॉनर आहे आणि स्पेसिफिकली लावणी आहे. सो लावणीसाठी तर अजय अतुल मस्ट आहे. म्हणजे मी बोलतो लावणी म्युझिक एवढं चांगलं अजय अतुल सोडून कोणालाच करता येऊ शकत नाही. आणि ते टीजरमध्ये तरी पूर्ण सॉन्ग नाही आहे, ते जे बॅकग्राऊंड म्युझिक वाजते ना ते पण लिटरली एक गूजबम्पचा फील देतं आहे. का तर फक्त ते अजय अतुलने दिलं आहे म्हणून, की एक प्रत्येक बीट परफेक्ट आहे. आणि जेव्हा मूवीचे सॉन्ग येतील ना, मी सांगतो नटरंगचे सॉन्ग जेवढे हिट होते ना, नटरंग झालं किंवा चंद्रमुखी नावाचा पिक्चर होता मराठीमध्ये, त्याचे सॉन्ग जेवढे हिट झाले होते त्याच्यापेक्षा डबल हिट होईल. आणि ऑफकोर्स श्रद्धा कपूरमुळे तर एक बोलतात ना ग्लॅमर, एक सुंदरता एकदम ती मूवीला लाभेलच, पण त्या अजय अतुलच्या म्युझिकमुळे ती गोष्ट अजून सुंदर दिसेल. सो मी खूप पर्सनली एक्सायटेड झालो या गोष्टीसाठी. आता हा तर टीजरच होता, कदाचित लवकरच 1.5-2 महिन्यामध्ये ट्रेलर पण येईल. सो ट्रेलरवरती पण मी रिॲक्शन करेल. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा टीजर कसा वाटला आणि तुम्ही किती एक्सायटेड आहे मूवीसाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.